नमस्कार, मी अश्विनी निशांत गोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला मी प्रॉमिस केल्याप्रमाणे हॉलोवीनचा सेकंड पार्टचा हा व्हिडिओ आहे. तर चला सगळेजण रेडी व्हा. फॅन्सी ड्रेस एक प्रकारचा असं म्हणायला हरकत नाही. ते किती सुंदर पद्धतीने इथे केलं जात असतं आपण बघूयात. अमेरिकेतली ही स्कूल आहे, पब्लिक स्कूल आहे. तर स्कूलमध्ये हॉलोवीन परेड काय असते बेसिकली हे दाखवायसाठीचा हा व्हिडिओ आहे. सुंदर सुंदर प्रकारचे वेगळे कपडे ह्यांनी सगळ्यांनी घातलेले असतात. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की हॉलोवीन हे फक्त स्केरी स्पूकी असावं, तर असं नसतं. अगदी मजेशीर देखील कपडे तुम्ही घालून येऊ शकता, क्यूटचे देखील घालून येऊ शकता. रेड एवढे मोठे हेअर घातलेली तुम्हाला एक टीचर दिसलेली आहे, स्पोर्ट्सवाले कपडे घातलेले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत चालू असलेला एक ट्रेंड मी तुम्हाला दाखवते, तो आधी तुम्ही ऐकून घ्या. तर तुम्ही बघितलेला आहे हा जो काही 6-7 वाला ट्रेंड सध्या चालू आहे तो बेसिकली मिनिंगलेस आहे. त्याचा काही अर्थ नाही आहे, त्याच्या मागे काही लॉजिक तर नाहीच नाही. पण हां, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या काही ना काहीतरी स्टोरीज आहेत. 6-7ला घेऊन मी थोडंफार तुमच्याला सांगते की इकडे असलेली काय स्टोरी आहे. तोपर्यंत तुम्ही ही मुलांचे सुंदर क्यूट जो पेहराव त्यांनी घेतलेला आहे तर तो तुम्ही बघतच राहा. काय आहे हे पर्पल कलरच्या जॅकेट कोटमध्ये जे घातलेले आहेत त्या लेडी आहेत या स्कूलच्या प्रिन्सिपल. तर इथे टीचर असू दे किंवा प्रिन्सिपल असू दे, हे मुलांसोबत खूपच जास्त कॅज्युअल आणि फ्रेंडली असतात. त्याच्यामुळे असं अजिबात नाही की प्रिन्सिपल आहे तर मी ह्या सगळ्यात पार्टिसिपेट होणार नाही. तर ते देखील तेवढ्याच आवडीने छान प्रकारे तयार होऊन येतात, मुलांसोबत मिक्स होतात. अगदी स्टुडंट्स ह्या लोकांना हक देखील करतात. एवढं इथे वातावरण फ्रेंडली आणि कॅज्युअल स्टुडंटसोबत असतं. तर 6-7ची स्टोरी अशी आहे. एक मिनिट. वेगवेगळ्या स्टोरींमधल्या 6-7मधल्या अजून एक अशी आहे की बास्केटबॉल बेसिकली जो स्पोर्ट आहे त्याच्यामधला जो मेन लीडवाला जो प्लेयर आहे त्याची हाईट आहे 6'7". सो एक डूट नावाचं रॅप आलं होतं, म्हणे ते सॉन्ग आलं होतं. तर त्याच्यामध्ये हा 6-7चा मेन्शन केलेला आहे. सो तो एकमेकांशी कनेक्ट केलेला आहे का त्या रॅपवरून हे 6-7चं ट्रेंड आलेलं आहे का त्या बास्केटबॉल प्लेयरला घेऊन आलेला आहे, किंवा मग असं पण आहे की कॉफी पिण्यात आली होती आणि ती कॉफीची टेस्ट कशी आहे असं विचारल्यानंतर आपण कसं म्हणतो 19-20 होती टेस्ट, फार काय वाव नव्हती, तसं या टाईपमध्ये 6-7 असं बोललं गेलं आणि ते ट्रेंड सुरू झालेलं आहे. तर इंडियामध्ये या 6-7चं ट्रेंड चालू आहे का नाही, त्याचप्रमाणे 6-7ला घेऊन इंडियामध्ये काही वेगळी स्टोरी आहे का ती देखील मला खाली कमेंट्समध्ये नक्की तुम्ही कळवा. आता हॉलोवीनचे तुम्ही बघतायत की बरेच काही मुलांनी जे कपडे घातलेले आहेत, परिधान केलेले आहेत ना, ते थोडेसे पडतील मुलं अशा टाईपचे देखील असतात. तर स्वतः टीचर लोक खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. स्टुडंट्स लोकांचा हात धरून त्यांना खाली उतरवायला मदत करतात. मुलं पडू नयेत, मुलं घाबरू नयेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या मदत असतात त्या मुलांना केल्या जात असतात. आणि स्वतः एवढा एन्थुझियास्टिकली टीचर लोक पार्टिसिपेट होत असतात की मुलांना मजा येते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एवढ्या थंडीमध्ये मुलांना परेड घेऊन जाणं कितपत योग्य आहे. असं देखील बऱ्याचदा होतं की बाबा वेदर चांगलं नाही आहे तर बऱ्याचदा परेड कॅन्सल केल्या जाते, किंवा मग एकदाच परेड फक्त स्कूलची होत असते आणि त्याच्यानंतर थांबवून टाकतात. पण यावेळेस लकीली वेदर छान होतं हॉलोवीनच्या दिवशी, तर 2 परेड घेतले होते. ह्या मुलीचा ड्रेस देखील तुम्ही बघू शकता, तसं रक्ताचं पांढरे केस, काहीतरी छापे बिपे ड्रेसवरती आहेत, असे ज्यूसचा मुलांनी घातलेला आहे. तर असं खूप नाना तऱ्हेचे काहीतरी पेहराव असतात. काही कॉमेडी असतात, काही क्यूट असतात, काही घाबरल्यासारखे असतात. आता ह्या देखील टीचर या एव्हरी इयर या काहीतरी सुंदर घालून येत असतात. यावेळेसचा हा जो पिंक कलरचा पेहराव तुम्हाला दिसला तो होता ज्वेलरी बॉक्सचा होता. तर तो ज्वेलरी बॉक्सच्या पद्धत कसा असतो, तो एक असं ओपन केला की टिंग 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 स्वीटली काहीतरी वाजतं ना, त्या पद्धतीने त्या तयार होऊन आल्या होत्या. सगळीकडे बॉस K-pop डिमन हंटर्सची सॉंग्स चालू होते. हे काही पॅरेंट्स होते जे इंथू असतात, तर ते लोक देखील मुलांना अजून जास्त नाही का एनर्जी वाटावी, त्यांना छान वाटावं याच्यासाठी पॅरेंट्स लोक देखील हॉलोवीनचे कपडे घालून येतात परेड बघायला. हाय बाय वगैरे करतात, मुलांशी छान मजेशीर नाही का एक कोऑर्डिनेट वगैरे करतात, छानपैकी चालू असतं. तर ही जी K-pop डिमन हंटर्सची सॉन्ग आहेत ती सगळीकडे फुल एकदम मस्त आहेत आणि जॉयफुल सॉंग्स आहेत, खूप छान म्युझिक आहे. तर ह्या परेडमध्ये देखील पूर्ण टीचर लोक असे ब्लूटूथचे बॉक्स म्हणा किंवा असे मोठे देखील बॉक्स असतात जे अगदी ते स्ट्रोलर व्हील्सवरती ठेवलेले असतात. बस गाणी तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करा, ब्लूटूथ कनेक्ट करा आणि पूर्ण परेडमध्ये हे सॉंग्स चालू होते. आता हा आहे माझ्या मुलाचा क्लास.
6-7च्या इथे देखील ट्रेंड आहे. त्याला झोंबीचा एकंदरीत मी म्हणजे मेकअप करून दिला होता, फेस मेकअप करून दिला होता. तर तो क्लासमधल्या सगळ्यांना क्रीपी वाटला होता. तो विच इज गुड, कॉम्प्लिमेंट भेटली होती असं मी म्हणायला हरकत नाही. पर्सनल व्लॉग्स मी जनरली बनवायला जात नाही, पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर थोडेफार काहीतरी करेन. आता हा पण मुलगा, ह्याचं देखील 6-7 हा प्रकार चालूच होता. ह्या टीचर लोक येतात ते काहीतरी पर्पल कलरचे केस, पर येल्लो जॅकेट, हे लोक टीचर आहेत. मुलांसोबत डान्स करतात, एकदम जोशीलं वातावरण सगळीकडे बनवण्यात येत असतं. काही टीचर लोकांचा तर पेहराव असा देखील होता की आम्ही आजारी आहोत, थर्मामीटर तोंडात होतं आणि सिकवाले कपडे घातले होते की बाबा या 6-7 ट्रेंडला आम्ही खूप वैतागलो आहेत आणि त्यामुळे आम्ही आजारी पडलेलो आहेत. ह्या रेड केसवाल्या देखील टीचरच आहेत. तर असं ट्रेंड काही ठिकाणी फार मस्त चालू आहे आणि काही लोक खूप फ्रस्ट्रेट देखील झालेले आहेत. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन माहिती कळाली असेल तर नक्की लाईक अँड कमेंट्स करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो हॅलोवीन पार्ट 3 असणार आहे. घरासमोरचं हॅलोवीन डेकोरेशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. थँक्यू सो मच.